आरपीडी जीएसएस सभागृहात एसकेई सोसायटी व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 17 मे 2026 दरम्यान आयोजित आंबा, रानमेवा व रानभाजी महोत्सवाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उद्घाटन रोटरीचे माजी प्रांतपाल आणि प्रगतशील शेतकरी शरद पै यांच्या हस्ते झाले। आंबा महोत्सव आज मी आपल्या जळगावकरांना थँक्यू व्हेरी मच। गणपती बाप्पा। तरुण भारत या महोत्सवाचा मीडिया पार्टनर आहे। या महोत्सवात स्थानिक तसेच परगावच्या आंबा उत्पादक व व्यापाऱ्यांचे विविध स्टॉल्स उभारण्यात आले असून अनेक प्रकारच्या आंब्याच्या प्रजाती उपलब्ध आहेत। आंबा व फणसापासून तयार केलेले पदार्थ, रानमेवा शीतपेय तसेच लोककल्प फाउंडेशनचा कोकणातील रानमेवा व रानभाजी स्टॉल्स विशेष आकर्षण ठरत आहे। महोत्सव रविवार दिनांक 17 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेमध्ये सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पहिल्याच दिवशी बेळगावकरांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली। शरद पै यांनी उद्घाटन करताना सांगितले की एसकेई व लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव आजच्या काळाची गरज असून उत्पादक व ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणणारा आहे। यामुळे आंब्याच्या विविध प्रजातींची ओळख नागरिकांना होणार असून ग्राहकांना निवडीची मोठी संधी मिळणार आहे। कार्यक्रमात शरद पै यांचा एसकेई व्हाईस चेअरमन प्राध्यापक एस.वाय. प्रभू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नमिता सावंत यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक शानभाग, उपाध्यक्ष अजित सोलापूरकर, राज देशपांडे, सहसचिव ज्ञानेश कलघटगी, सदस्य बिंबा नाडकर्णी, भरत शानभाग, प्राध्यापक माधुरी शानभाग, सरिता पाटील, तरुण भारतच्या मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार तसेच लोकमान्य सोसायटीचे संचालक गजानन धामनेकर, विठ्ठल प्रभू तसेच दीपक गुरंग, राजू नाईक, निखिल पाटील, अभिषेक कणेरी, निशांत जाधव, नितेश पाटील, लोककल्पचे संचालक किरण गावडे आदी उपस्थित होते। नमस्कार सगळ्यांना। ह्या आंबा उत्सवामध्ये सगळ्यांना एक मी अभिनंदन करतो की असलेही आंबा महोत्सव व्हावा, कारण लोकांना माहिती असायला पाहिजे की कुठल्या टाईपचे मँगो आपण इथं करू शकतो अथवा वाढवू शकतो आणि आपल्या आनंद घेऊ शकतो त्या आंब्याचा। फक्त आम्हाला हापूस आणि एक अथवा 2-4 आंब्याचं नाव सोडलं तर दुसरे आंबे माहीत नाही आहे। बट हा महोत्सवामुळे लोकांना कळते की बाबा कुठल्या टाईपचे आंबे आपण इथं बघू शकतो, खाऊ शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो। एसकेई सोसायटी आणि तरुण भारत म्हणजे आपले लोकमान्य सोसायटी यांना मी अभिनंदन करतो की असले कार्यक्रम त्यांनी दरवर्षी घ्यावं, लोकांना त्याचा आनंद घ्यायला एक मौका द्यावा असं माझं इच्छा आहे। आणि सगळ्यांचं मी याच्यामध्ये जे लोकांनी भाग घेतलेला आहे त्यांना पण तुम्ही उत्साह करून घ्यायचा, त्यांना पण एक उद्योग तुम्ही वाढवून दिल्याबद्दल त्याचं पण एक एम्पॉवरमेंट होऊ शकते। सगळ्यात बघितलं तर हे सगळ्यांना एक लाभदायक म्हणायला हरकत नाही आणि हा प्रोग्राम दरवर्षी व्हावा असं माझी इच्छा आहे आणि मी प्रकट करतो। थँक्यू व्हेरी मच। आमच्या कॉलेजच्या प्रयत्नांनी जो काय आम्ही आंबा आणि रानमेवा महोत्सव करायचा ठरवला त्याचं आज उद्घाटन झालं। आमच्या मनाप्रमाणे जेवढे पाहिजे होते खूप स्टॉल्स आले। ते इकडच्या लोकल आणि कोकणातल्या ग्रोअर्सचे आहेत, आंबे वाढवणारे शेतकऱ्यांचे आहेत। त्यांचा माल चांगला आमच्या बेळगावच्या लोकांपर्यंत पोचला याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे। नंतर आणि आमच्या जवळच्या लोकांना आमच्या कॉलेजच्या माध्यमातून जर असं काहीतरी इतर लोकांना पोचण्यासाठी वाव मिळाला याबद्दल कॉलेज मॅनेजमेंट, आमचे स्टाफ, आमचे स्टुडंट, आम्ही सगळेजण आभारी आहोत। त्याच्यात आम्हाला खूप छान वाटतं याच्यामुळे। तिसरं, आमच्या बेळगावच्या लोकांना, गावातल्या लोकांना खेड्यातली खूपशी किंवा जंगलातली खूपशा वनस्पती आणि झाडं माहीत नाहीत। त्याच्याबद्दल जी काय आम्ही स्टॉलला रानमेव्याचा आणि इतर जंगलात वाढणाऱ्या फळांचा आणि रूट्सचा वगैरे
त्याला पण रिस्पॉन्स आमच्या लोकांचा बरा मिळाला. प्रत्येक हे काय ते काय कधी बघितलं नसल्यामुळे छान वाटलं त्याने विचारताना, चौकशी करताना, कसं खावं कसं घ्यावं याची चौकशी करताना खूप खूप बरं वाटलं. आत्ता आमचा रिस्पॉन्स माझ्यामध्ये खूप छान आहे. असाच 3 दिवस राहावा, याच्यावर आम्हाला प्रेरणा मिळावी. आम्ही दरवर्षी असा काहीतरी मोठा उपक्रम घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे आम्हाला आमच्या जवळच्या शेतकऱ्यांना जे आमचे म्हणजे ते आमच्याच मुलांचे आईवडील आहेत त्यांना जसं कॉलेजची मदत व्हावी एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आम्ही ते परिपूर्ण करण्याचं रोटरियन शरद पै हे पूर्वीचे या कॉलेजचे विद्यार्थी ते आणि ते रोटरीचे प्रांतपाल वगैरे होतात. ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांना खूप अवॉर्ड्स मिळाले आहेत. ते आमच्याकडे आज ओपनिंग आणि ते पण बेसिकली शेतकरीच आहेत. त्यामुळे आम्हाला त्याला बोलवायला खूप आनंद झाला. ते आले, त्यांनी ओपनिंग झालं त्यावेळेला आमचे मॅनेजमेंटचे मेंबर्स, विद्यार्थी, कॉलेजचा स्टाफ, लोकमान्य, ब्रिटिश सोसायटीचे, तरुण भारतचे असे सगळे लोक आम्ही होतो. छान वाटलं. आज GSS कॉलेजमध्ये लोकमान्य सोसायटी, लोककल्प फाउंडेशन आणि साऊथ एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं आंबा महोत्सव व रानमेवा महोत्सव असं कॉन्सेप्ट इथे आम्ही सादर केलेलं आहे. या महोत्सवाला अनेक आंबा व्यापारी आलेले आहेत आणि रानमेवाही इथे ताजा रानमेवा आज इथं उपलब्ध झालेला आहे. लोकमान्यचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांनी शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आणण्यासाठी हा प्रयोग केलेला आहे. जांभवटी भागातून रानमेवासुद्धा आलेला आहे आणि रत्नागिरी, सावंतवाडी या भागातून आंबा व्यापारीसुद्धा इथे आलेले आहेत. या संधीचे सर्व बेळगावकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन मी या वेळेला करतोय. धन्यवाद.